आज आपण इथे गॅस किंवा साखरेचा जरासुद्धा वापर न करता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून ही आईस्क्रीम तयार करणार आहोत। शिवाय शुगर फ्री आहे। जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण लहान मुलं असो किंवा मोठी सगळ्यांची फेवरेट आईस्क्रीम असतेच। जर त्याच्यामधून ही तुम्हाला शुगर फ्री अशी हेल्दी आईस्क्रीम भेटली तर खरंच किती उत्तम ना, कारण याच्यामध्ये कॅल्शियम आणि फायबर जरा जास्तच प्रमाणात आहे, कारण ही आईस्क्रीम आपण ड्रायफ्रूट्सपासून बनवणार आहोत। चला तर मग फुल व्हिडिओ नक्की काय आहे डिटेल्समध्ये पाहूया। त्यासाठी मोठा बाउल घ्या। आता या बाउलमध्ये आपल्याला 2 वाटे एवढे मखाने घ्यायचे आहेत। आता बरोबरच आपल्याला 25 बदाम, 25 काजू घ्यायचे आहेत आणि 4 खजूर घ्यायचे आहेत। खजूरचे बी काढून घेतलेले आहेत। जर तुम्हाला गोडपणा थोडासा अधिक हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी 2 खजूर वाढवू शकता, कारण आपण याच्यामध्ये थोडासुद्धा साखरेचा वापर करणार नाही। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, उकळलेलं 1 ग्लास दूध गरम याच्यामध्ये घालायचं आहे। दूध जेवढे जास्त गरम असेल ना, तेवढ्या लवकर आपले ड्रायफ्रूट्स छान असं भिजले जातात। त्यामुळे शक्य तितकं उकळलेल्याच दुधाचा तुम्ही वापर करून घ्या। आता काय करायचं, आपल्याला हलक्या हाताने असे चमच्याने हे मखाने दाबून घ्यायचे आहेत, कारण मखाने हे एकदम हलके असतात, त्यामुळे ते दुधाच्या वरती तरंगतात। पण जर तुम्ही याला चमच्याने दाबले तर गरम दूध असल्यामुळे दूध त्याच्यामध्ये अब्झॉर्ब होते आणि मखाना सुद्धा व्यवस्थित असा भिजला जातो। त्यामुळे आपले मिक्सरला जेव्हा फिरवण ना, तेव्हा त्याच्यामुळे बाइंडिंग सुद्धा खूप छान येईल। त्यामुळे हलक्या हाताने दाबून झाकण ठेवून 1 तास भिजायला सोडा। 1 तासानंतर आपले छान असं इथे भिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता बाउल फुल होता पण हाफ झालेला आहे। इतकं छान आपल्या इथं ड्रायफ्रूट्स आणि मखाना भिजलेला आहे। आता इथे मिक्सर जार घ्यायचा, याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। मिक्सर जार छोटा असेल तर तुम्ही 2दा बारीक करून घ्या, जर मोठा असेल तर माझ्यासारखे एकदम बारीक केले तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स, दूध आणि मखाना आपल्याला ह्या मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि आईस्क्रीमचा फ्लेवर येण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे मिल्क पावडर घालायची आहे। आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी दुधाच्या वरची मलाई असते ना, साई, ती घातली तरी सुद्धा चालेल आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्या। अगदी असं हवं असं टेक्स्चर करून घ्या। आता आपल्याला इथे आईस्क्रीम सेट करायची आहे, तर आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी कागदी ग्लासचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे इथे आईस्क्रीम मोल्ड असेल तर त्याचा वापर करा, कारण प्रत्येकाकडे अवेलेबल नसतात। जर तुमच्याकडे काचेचा बाउल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट केले तर चालेल, किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा सेट केले तरी सुद्धा चालेल, पण मी इथे कागदी ग्लासमध्ये सेट करत आहे। इथे ग्लासमध्ये सगळ्या इथे आपण इथे बनवलेले हे मिश्रण घालून घ्यायचं। आता याला सेट होण्यासाठी वरून काय करायचं आहे, ॲल्युमिनियमचा जो हा कागद भेटतो ना, तो वरून लावून घ्यायचा आहे। याच्यामुळे काय होतं, जे पाणी जे असते ना, आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवू ना, तेव्हा त्याच्यावरती पाणी जाणार नाही आणि हे ॲल्युमिनियम त्याच्यामध्ये पाणी जाऊ देत नाही। त्याच्यासाठी आपल्याला हा लावायचा आहे आणि एखाद्या डिशमध्ये ह्या पूर्ण कपांना ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी 9 ते 10 तासासाठी याला आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। आता डीप फ्रीजरमध्ये छान असं सेट होते। 9 ते 10 तासानंतर तुम्ही याला काढा आणि काढल्यानंतर मी तुम्हाला याच्यातला 1 ग्लास ओपन करून दाखवते की आपली आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे। एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे, जशी की आपल्याला हवी होती तशी। आता चाकूने वरनं याच्या फक्त लाईन मारून घ्यायच्या, कारण आपल्याला एकदम ह्याला कुल्फीचा आकार द्यायचा आहे। तर अशा लाईन मारल्या की याच्यामध्ये जी आपल्याला आईस्क्रीमसाठी ना स्टिक्स भेटतात ना, त्या टिक्स याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही, याला कपाच्या माधून काढून घ्या आईस्क्रीमला आणि अशी जरी तुम्ही चमच्याने सर्व केली तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला हेल्दी आईस्क्रीम पाहिजे होते आणि आपल्याकडे इथे हेल्दी अशी आईस्क्रीम बनवून तयार आहे। आता इथे कागदी कपाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामधून आईस्क्रीम निघणार नाही आहे लगेच। त्याच्यामुळं कागद आपल्याला जो ही कप आहे ना, तोच कप फाडून काढावा लागणार आहे। जर तुम्ही इथे स्टीलच्या ग्लासमध्ये सेट केली असेल तर तुम्ही ना नॉर्मल पाण्यामध्ये तो ग्लास 2 सेकंद काढा आणि नंतर अशा स्टिक्सला धरून ओढली तर पटकन निघली जाते। पण जर कागदी ग्लास असेल तर त्याच्यामधून लवकर निघत नाही, म्हणून तो ग्लासच आपल्याला फाडून काढावा लागतो। आणि जर तुम्ही इथे एखाद्या काचेच्या बाउलमध्ये सेट केली असेल तर आईस्क्रीमचं जो काढण्यासाठी एखादा चमचा वगैरे असतो ना, त्याने काढून तुम्ही सर्व केली तरी सुद्धा चालेल। मी इथे छान आकारामध्ये कट केलेली आहे। एकदम हेल्दी आणि शुगर फ्री, गॅसचा थोडासुद्धा वापर न करता ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही हेल्दी आईस्क्रीम कशी वाटली आणि स्वीटनेससाठी म्हणसाल तर एकदम परफेक्ट आहे। खजूरमुळे ना ह्याला स्वीटनेस येतो, त्यामुळे हे खायला सुद्धा खरंच खूप उत्तम लागते। डायटिंग करत असाल किंवा लहान मुलं जर आईस्क्रीम मागत असाल तर बाहेरची शुगरवाली आईस्क्रीम आणून देण्याऐवजी जर तुम्ही ही घरची आईस्क्रीम बनवून दिली ना, तर खरंच त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे किंवा तुमच्यासाठी सुद्धा उत्तम आहे। पण ही व्हिडिओची आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर शेअर करायला